पंढरपूरच्या विठू माऊलीच्या चरणी जिथे भक्तीचा माळा फुलतो तिथेच आता खाकी वर्दीच्या गुंडगिरीचा नंगा नाच पाहायला मिळतोय। एका ट्रक ड्रायव्हरला लाथाबुक्क्यांनी तुडवणारी पंढरपूरची पोलीस यंत्रणा आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। 2 पोलिसांचं निलंबन झालं खरं, पण हा न्याय आहे की केवळ दिखावा? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। नमस्कार, मी सचिन कुलकर्णी, आपण पाहताय शिवशाही न्यूज। पंढरपुरातील मंगळवेढा नाका, जिथे सामान्यांच्या रक्षणासाठी पोलीस तैनात असतात, तिथेच 3 मार्च रोजी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। एका गरीब ट्रक ड्रायव्हरकडून आधी 2000 रुपयांची उघड खंडणी उकळली गेली आणि त्यानंतर पुन्हा चलन फाडून त्याची थट्टा करण्यात आली। जेव्हा या अन्यायाविरुद्ध त्या ट्रक ड्रायव्हरने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कायद्याच्या रक्षकांनीच कायद्यात हातात घेत त्याला लाथाबुक्क्यांनी अक्षरशः तुडवलं। या घटनेचे पडसाद थेट राज्याच्या विधिमंडळात उमटलेत। आमदार राजू खरे यांनी सरकारला धारेवर धरताच प्रशासनाला जाग आली। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी 2 ट्रॅफिक पोलिसांवर निलंबनाची कुऱ्हाड चालवली आहे। पण प्रश्न असा आहे की हे निलंबन खरंच गांभीर्यानं झालंय का, की केवळ जनतेचा रोष शांत करण्यासाठी हा बळी दिला गेलाय? जय हिंद। मी उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर उपविभाग। 3 मार्च रोजी जी घटना झालेली त्याच्याच अनुषंगाने आम्ही आमचा अहवाल माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयास पाठवल्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी याच्यावरती जे 2 पोलीस अंमलदार ट्रॅफिकचे त्यांना निलंबित केले आहे आणि त्याची चौकशी होऊन त्याच्यावरती अजून अधिक कारवाई होणार आहे। तर ह्याच अनुषंगाने आमचे असे म्हणणे आहे की ज्या कुणा व्यक्तींना किंवा नागरिकांना अशी कुठलीही गैरप्रकार किंवा कुठलीही घटना त्यांना जर निदर्शनास आली तर त्यांनी वरिष्ठ कार्यालयाला जरूर कळवावे। आम्ही आपल्या त्या मदतीसाठीच आहोत आणि त्या ठिकाणी तात्काळ कारवाई ही आमच्याकडून केली जाईल आणि कोणीही कायदा हा आपल्या हातात घेऊ नये अशी एक आव्हान मी आपल्या सर्व नागरिकांना करतो। जय हिंद। पोलीस अधीक्षकांच्या प्रसिद्धी पत्रकात त्या निलंबित कर्मचाऱ्यांची ना नावे आहेत ना त्यांच्या कारवाईचा कालावधी। मग हा पारदर्शक कारभार म्हणायचा की गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न? धक्कादायक बाब म्हणजे यांनी प्रत्यक्ष मारहाण केली ते गणेश पवार आणि संतोष गायकवाड यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। विशेष म्हणजे पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडला असतानाही त्यांना मात्र अभय दिलं जातंय। मात्र या ट्रक ड्रायव्हरने आता आंदोलनाचा पवित्रा घेतला असून मला मारणाऱ्या त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा मी आंदोलनाचे हत्यार उपसणार असं त्यानं म्हटलंय। मी सिद्धेश्वर सरगर, ज्या साहेबांनी माझ्यावर मारहाण केली त्या साहेबांवर कारवाई झाली नाही। ज्या साहेबांनी चलन केले, ज्या साहेबांनी पैसे घेतले त्यांच्यावर कारवाई झाली आहे। मला ज्या साहेबांनी मारले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। गणेश पवार आणि संतोष गायकवाड सरांनी मला मारहाण केली, त्यांच्यावर काहीतरी कारवाई करा पाहिजे तुम्ही, अशी माझी इच्छा आहे। नाही केली तर मी आंदोलन सुरू करेन। आता प्रश्न असा उभा राहतोय तो म्हणजे वरिष्ठांना वाचवण्यासाठी कनिष्ठांचा बळी दिला जातोय का? जर मारहाण करणारे पोलीस मोकाट राहणार असतील तर पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा कशी स्वच्छ होणार? आमदार अभिजित पाटील आणि आमदार राजू खरे पुन्हा एकदा विधानसभेत या अन्यायाचा पाडा वाचणार का? या सर्व प्रश्नाची उत्तरं आता प्रशासनाला द्यावीच लागणार आहेत। वर्दीतील गुंडगिरीचा हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे। केवळ 2 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करून पोलीस प्रशासन आपला हात झटकू शकत नाही। जोपर्यंत प्रत्यक्ष मारहाण करणारे आणि मूकदर्शक बनून ते पाहणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी कारवाईच्या कचाट्यात येत नाहीत, तोपर्यंत पंढरपूरच्या जनतेचा हा संताप शांत होईल असं वाटत नाही। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।